हॅलो डिअर फ्रेंड्स, आतापर्यंत आपण ऑसिलेशन चॅप्टरचे पूर्ण डेरिव्हेशन्स अपलोड केलेले आहेत आणि परत एका व्हिडिओमध्ये आपण पूर्ण थेरी आणि विथ फॉर्म्युला सारे कन्सेप्ट आपण काय केले आहेत, रिवाइज केलेले आहेत. आज आपण हा प्रश्न सोडवणार आहोत 2025 मध्ये MHT-CET 2025 मध्ये. मागच्या वर्षी हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारलेला आहे बेस्ड ऑन ऑसिलेशन. तो आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे? A body is suspended from the two light springs separately. ओके, काय दिलंय त्याप्रमाणे करूया. प्रश्न लिहिलेला आहे तुम्ही, ठीक आहे. इथे जागा नाही म्हणून मी पूर्ण इरेज केलेला आहे. तुम्ही लिहिला असेल प्रश्न. आता त्या प्रश्नाप्रमाणे काय करूया, आपण सोल्युशन बघूया. ठीक आहे, काय दिले क्वेश्चन मध्ये की पहिली केस काय? पहिली केस जेव्हा हा सेपरेटली जोडला होता, हा मास, त्याची व्हॅल्यू होती K1, बरोबर की नाही. तर T1 ची व्हॅल्यू काय आली होती? 2 पाय अंडर रूट m डिवायडेड बाय K1 लिहावं लागेल. याच्यावरून तुम्ही काय करू शकता, K1 ची व्हॅल्यू काढू शकता. कशी काढायची? दोन्ही साईडला स्क्वेअर करा. 4 पाय स्क्वेअर इकडे m डिवायडेड बाय K1 राहील आणि K2 ची व्हॅल्यू काय होईल? K2 ची व्हॅल्यू होईल 4 पाय स्क्वेअर m डिवायडेड बाय हे T1 स्क्वेअर राहील, बरोबर की नाही. हे झालं तुमचं K2, सॉरी K1, नाही का. नंतर ती स्प्रिंग तुम्ही दुसऱ्या स्प्रिंगला जोडला, मास दुसऱ्या स्प्रिंगला जोडला. जेव्हा मास दुसऱ्या स्प्रिंगला जोडला तेव्हा त्याचा टाइम पिरियड काय येईल? T2 इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट m डिवायडेड बाय K2 येईल, नाही का. याला दोन्ही साईडला स्क्वेअर करा. दोन्ही साईडला स्क्वेअर केल्यानंतर काय होईल? T2 स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर आणि ह्याचा स्क्वेअर निघून जाईल, K2 स्क्वेअर येईल, बरोबर की नाही. याच्यानंतर K2 ची व्हॅल्यू काय आली? मग K2 ची व्हॅल्यू आली 4 पाय स्क्वेअर m डिवायडेड बाय किती येईल? हे K2 स्क्वेअर. हे मिळालं तुम्हाला. K1 K2 ची व्हॅल्यू भेटली. आता काय केलंय? आता विचारलेलं आहे की पहिली केस मध्ये त्या दोन स्प्रिंगला तुम्ही असं जोडल्यानंतर त्याचा टाइम पिरियड काय येईल? हे K1 हे K2. आता TS काय येईल? TS चा व्हॅल्यू काय असेल? 2 पाय अंडर रूट m डिवायडेड बाय KS घ्यायला लागेल. या दोन्हीचा कंबाईंड इफेक्ट. केस घेण्यासाठी काय करावं लागेल? ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? केस काढावं लागेल. केस ची व्हॅल्यू काय राहील? केस ची व्हॅल्यू सिरीज अरेंजमेंट मध्ये दोन आहेत, तर काय येईल? K1 K2 डिवायडेड बाय K1 प्लस K2. हा फॉर्म्युला आपण कन्सेप्ट व्हिडिओ मध्ये घेतलेला आहे. जेव्हा दोन स्प्रिंग सिरीज मध्ये असतात तेव्हा त्याचा इफेक्टिव्ह K किती येतो? K1 K2 डिवायडेड बाय K1 प्लस K2 येतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा. KS इज इक्वल टू काय येईल? KS इज इक्वल टू K1 ची व्हॅल्यू काय आहे? इथं आहे 4 पाय स्क्वेअर m डिवायडेड बाय T1 स्क्वेअर इंटू K2 ची व्हॅल्यू 4 पाय स्क्वेअर m डिवायडेड बाय T2 स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर m डिवायडेड बाय T1 स्क्वेअर प्लस 4 पाय स्क्वेअर m डिवायडेड बाय T2 स्क्वेअर, नाही का. आता मला सांगा, 4 पाय स्क्वेअर m हे कॉमन निघाला. 4 पाय स्क्वेअर m डिवायडेड बाय T1 स्क्वेअर इंटू 4 पाय स्क्वेअर m डिवायडेड बाय T2 स्क्वेअर. याच्यामधलं काय कॉमन काढा? 4 पाय स्क्वेअर m कॉमन निघाला. इथं उरलं 1 बाय T1 स्क्वेअर प्लस 1 बाय T2 स्क्वेअर. नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तर काय येईल? हे T2 स्क्वेअर प्लस T1 स्क्वेअर डिवायडेड बाय T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर, बरोबर की नाही. 4 पाय m स्क्वेअर कॉमन निघाला. 1 बाय T1 स्क्वेअर प्लस 1 बाय T2 स्क्वेअर. कसं सॉल्व्ह करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे व्हॅल्यू येणार. 4 पाय स्क्वेअर m कॅन्सल, 4 पाय स्क्वेअर m कॅन्सल. इथं काय उरलं वर? 4 पाय स्क्वेअर m डिवायडेड बाय T1 स्क्वेअर T2 स्क्वेअर होल डिवायडेड बाय हे उरणार, हे T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर डिवायडेड बाय सॉरी, इथं हे काय येईल? मल्टिप्लिकेशन येईल ना, दिस प्लस दिस इंटू हे मल्टिप्लिकेशन येईल इथं. ठीक आहे, सो काय लिहिणार? T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर डिवायडेड बाय T1 स्क्वेअर इंटू T2 स्क्वेअर, बरोबर की नाही. तर हे डिवायडेड बाय हे, याला कसं लिहू शकता तुम्ही? याला उलट लिहू शकता, किंवा 4 पाय स्क्वेअर m डिवायडेड बाय T1 स्क्वेअर T2 स्क्वेअर इंटू T1 स्क्वेअर T2 स्क्वेअर डिवायडेड बाय T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर. हे T1 स्क्वेअर T2 स्क्वेअर कॅन्सल. काय उरलं? KS इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर m डिवायडेड बाय
डिवायडेड बाय T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर, बरोबर की नाही? हेच उरलं का? हे व्हॅल्यू कुठे ठेवणार आता तुम्ही? याच्यामध्ये ठेवणार. तर टीएस किती आलं? 2 पाय अंडर रूट एम डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर एम डिवायडेड बाय T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर. याला कसं लिहिणार तुम्ही? 2 पाय अंडर रूट, हे एम एम कॅन्सल झालं आणि ही व्हॅल्यू वर जाईल. तर T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर डिवायडेड बाय काय येईल? डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर, नाही का? बरोबर की नाही? हे 4 पाय स्क्वेअर बाहेर काढा. तर टीएस इज इक्वल टू हे याचं 2 पाय, याचं 2 पाय अंडर रूट T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर, हे कॅन्सल. तर टीएस ची व्हॅल्यू किती आली? टीएस ची व्हॅल्यू आली अंडर रूट T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर. ठीक आहे. सो हे व्हॅल्यू टीएस ची कुठे चेक करा? ऑप्शन नंबर 2 मध्ये ही व्हॅल्यू आहे. आणि बाकीच्या कुठल्याही ऑप्शन मध्ये काय दिले? पहिल्या सुरू टीएसच्या व्हॅल्यू दिल्यात, नंतर टीबीच्या दिल्यात. तर टीएस ची व्हॅल्यू ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे, बाकी कुठेच नाही. म्हणून ऑप्शन बी इज द आन्सर ऍज पर द ऑप्शन गिवन. तुम्ही लिहिलेत ना? ठीक आहे. पण आपल्याला इथं करून बघायचे, याच्या सोबत जी टीबीची व्हॅल्यू दिलेली आहे ती येते का नाही ती बघायची, कारण आपण इथं शिकतोय. ठीक आहे. हे नोट करा, म्हणजे आपण दुसऱ्या केसचं बघूया. इथं मी बाजूला लिहून घेतलेली व्हॅल्यू. टीएस ची व्हॅल्यू किती आली? अंडर रूट T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर आली. आता ह्याच दोन स्ट्रिंग पॅरलल मध्ये जोडल्यानंतर कसे येतात ते आपण बघणार आहोत. हे सिरीज मध्ये बघितलं आपण, काढलं. आता ह्या दोन स्ट्रिंग पॅरलल मध्ये जोडल्यानंतर काय होतं ते आपण बघणार आहोत. हे नोट करा पटकन. करू इरेज. ठीक आहे. K1 ची व्हॅल्यू काय आली होती? K1 ची व्हॅल्यू आली होती 4 पाय स्क्वेअर एम डिवायडेड बाय T1 स्क्वेअर, आणि K2 ची व्हॅल्यू आली होती 4 पाय स्क्वेअर एम डिवायडेड बाय T2 स्क्वेअर, बरोबर की नाही? आता काय केलंय? ह्या दोन स्प्रिंग अशा जोडल्या, K1 K2, आणि ह्याला एक मास असं जोडलेले, आणि ह्याला ऑसिलेशन दिलं. तर टीपीचा फॉर्म्युला काय बनेल? टीपीचा फॉर्म्युला बनेल 2 पाय अंडर रूट एम डिवायडेड बाय केपी बनेल. आता केपी ची व्हॅल्यू काढायची आणि याच्यामध्ये ठेवायची. केपी ची व्हॅल्यू काय येईल? केपी ची व्हॅल्यू येईल K1 प्लस K2. पॅरलल मध्ये काय करतात? ऍडिशन करतात. सिरीज मध्ये रेसिप्रोकल ऍड करतात, आणि फॉर्म्युला बनतो K1 K2 बाय K1 प्लस K2. ते आपण केलं. इथं ठेवा ह्या दोन व्हॅल्यू. चला, केपी इज इक्वल टू K1 ची व्हॅल्यू काय? 4 पाय स्क्वेअर एम डिवायडेड बाय T1 स्क्वेअर प्लस 4 पाय स्क्वेअर एम डिवायडेड बाय T2 चा स्क्वेअर. केपी इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम बाहेर निघाला, 1 डिवायडेड बाय T1 स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय T2 स्क्वेअर. तो केपी इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम इंटू, ह्याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता, T2 स्क्वेअर प्लस T1 स्क्वेअर डिवायडेड बाय T1 इंटू T2 स्क्वेअर. ठीक आहे. ही व्हॅल्यू तुम्ही ह्या इक्वेशन मध्ये ठेवायची. तो टीपी इज इक्वल टू काय येईल? 2 पाय अंडर रूट एम डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर एम अंडर रूट ब्रॅकेट T2 स्क्वेअर प्लस T1 स्क्वेअर डिवायडेड बाय T1 स्क्वेअर T2 स्क्वेअर, नाही का? हे एम एम कॅन्सल. तो टीपी इज इक्वल टू 2 पाय, हे 4 पाय स्क्वेअर बाहेर आलं, 2 पाय झालं, आणि हे वर गेलं. तो T1 स्क्वेअर T2 स्क्वेअर डिवायडेड बाय T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर. ठीक आहे. हे पाय पाय कॅन्सल. तो टीपी इज इक्वल टू, ह्याचा रूट करा, T1 T2 डिवायडेड बाय अंडर रूट मध्ये हे T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर. दिस इज अ ऑप्शन बी. सो टीएस इज इक्वल टू दिस, टीपी इज इक्वल टू दिस. हे दोन्ही कुठल्या ऑप्शन मध्ये सॅटिस्फाय करताय? ऑप्शन नंबर बी मध्ये सॅटिस्फाय करताय. दिस इज ऑप्शन बी इज द आन्सर. ठीक आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन टॅकल करू शकता. त्याच्यामध्ये टीपी हे करायची गरज नव्हती, ऍक्च्युली टीएस काढल्या आन्सर भेटलं होतं आपल्याला.
पण ते परीक्षेमध्ये टीएस मुळे आन्सर भेटलं ना, पुढचं करायची गरज नाही, टाइम वाचवायचा. पण इथं आपण शिकत होतो कसं काढायचं, कधी गरज पडली तर. म्हणून पॅरल मध्ये आल्यानंतर काय करायचं, सिरीज मध्ये आल्यानंतर काय करायचं, हे दोन्ही कन्सेप्ट आपले ह्या क्वेश्चन वर क्लिअर झाले. थोडासा लेंदी होता क्वेश्चन, पण इझी होता. ठीक आहे, ऑल द बेस्ट.